राधा, मूर्ख मुलगी, किती जीव टांगणीला लावला होता समा सगळ्यांचा काही अंदाज आहे तुला? असं नाही करू बाळा, काळजी वाटत. काळजी वाटते तुम्हाला तर कशाला वाऱ्यावर सोडायचा छोकरीला? घरामध्ये लॉक करून ठेवायच्या ना. घरात लॉक करून ठेवायला ती काही वस्तू आहे का? हे बघा, मी तुम्हाला ऐका ना, मी काय म्हणतो, आपण आत बसून बोलूया ना. मिस अनामिका साहेब, बसून बोलूया ना. या ना. राधा, विचारा तुम्ही छोकरीला की कुठे होती काल, काय केला तिने काल. आम्ही बिरादरीमध्ये शादीला गेला होते तेव्हा काय दिवे लावले ते विचारा. राधा, कधी बाहेर गेली होतीस तू? काल रात्री 11च्या सुमारास वगैरे गेलो होतो. म्हणजे सगळे झोपलेले असताना गुपचूप बाहेर पडलीस तू? मी हितेंच्या घरीच होते. आम्ही मूव्ही बघितला आणि आमचा पिझ्झा प्लॅन होता. हो, पण कुणालाही न सांगता असं गुपचूप बाहेर जाताना काहीच वाटलं नाही तुला राधा? जर विचारलं असतं तर परमिशन दिली असती का? छोकरा छोकरी एकत्र रात्री एकच घरी होतात लग्न बगैर. तुम्ही का असा निष्कर्ष काढताय की मुलं काहीतरी नको ते करून बसली आहेत? जोयू येते नाही मम्मी. म्हणूनच मी सांगतोय की बाय माणसला हमेशा कंट्रोल मध्ये ठेवायचं. अरे उद्या काही उचनीच झाला तर तुम्ही हितेंचा कॉलर पकडणार. पण मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतोय की भूल राधाने केली आहे. हितेन त्याला सपोर्ट करत नाही म्हणजे नाही. हो 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 हो, आधी जरा काय झालंय ते मुलांना विचारू तर द्या ना. उगीच काही झालेलं नसताना तुम्ही आपल्या राधावर का उगीच आळ आणताय? नेचरनी छोकरा छोकरी वेगळे वेगळे बनवले आहे आणि असा सिच्युएशन मध्ये बदनाम छोकरी होते. मला विचारा, मला 3 छोकरी आहे. अरे बापरे, मग तर तुम्हाला खूपच सांभाळून बोलायला पाहिजे. अहो आजी, आमची दीकरी हो समजदार आहे. हा हो, मी त्या लोकांना लॉक करून ठेवतोय. लॉक म्हणजे प्रॉपर लॉक. कोणी आज जाऊ शकत नाही आणि कोणी बाहेर येऊ शकत नाही. असे आहे आमचे घराचे संस्कार. याला संस्कार नाही, गुलामगिरी म्हणतात. तुम्ही केले ते संस्कार. हा, तुम्ही क्या शिकवता तुमची छोकरीला कि पति के साथ में झगड़ा करने का, उसको घर के बाहर निकाल देने का, फिर सब राज अपना. हे कुठल्या मुलाशी लग्न करावं यातलं काहीच ठरवलं नाही रे मी. पण का माहिती, कारण मुलं मोठी झाली की पटकन तुटतात आपल्यापासून आणि आपण अडकूनच राहतो. म्हणून इतकं स्वातंत्र्य देणं सुद्धा खूप महागात पडतंय मला. असं म्हणू नका मिस अनामिका. राधाला तिचे स्वतःचे असे स्वतंत्र विचार आहेत आणि त्या विचारांचा स्वतःचा एक पाया आहे. हो, पण चुकतीये ती. चुकू दे ना, तिचे विचार बरोबर आहेत असं मी म्हणतच नाहीये. त्या विचारांमधल्या चुका, त्यातल्या अडचणी हळूहळू तिला लक्षात येतीलच. पण इतक्या लोकांसमोर डगमगली नाही ती. स्वतःच्या मतावर ठाम होती सगळ्यांच्या समोर. मी मनापासून सांगतो, राधानी आज जे केलं ना ते कदाचित माझ्या विषयीमध्ये मी नसतो करू शकलो. म्हणूनच बहुतेक आज तुझं आयुष्य ताळ्यावर आहे. तुझ्या मावशींची, आप्पांची काळजी घेण्या इतका जबाबदार उरलास तू. मी माझ्या म्हातारपणी एकटीच राहणार आहे. एकटीच राहणार.
रडत बसणार आहे मी. परमेश्वराची हिशोबाची वही खूप चोख असते मिस अनामिका. तो या जन्माची पुण्य याच जन्मात पदरी पाडतो. त्यामुळे राधाच्या अल्लडपणासाठी तुम्ही प्लीज स्वतःला दोष देऊ नका. राधाने निवडलेला मुलगा चुकीचा आहे याची जाणीव असून सुद्धा माझ्या डोळ्यासमोर गुंतत चालली ती. ते मी नाही थांबवू शकले आणि तिलाही माझ्यासारखा झटका बसला. तर काय करू, कोणाला दोष देऊ? मी बोलू एकदा राधाशी. तिलाही ऐकणार कुणाचं. ट्राय करू. करून बघ. मी तर तुमच्या पिढीचा सुद्धा नाही, त्यामुळे तुमच्या पिढीचं काय सुरू आहे मला अजिबात माहिती नाही. नाही तू मोठा आहेस ना, सो तुझ्याकडे पण असेलच काहीतरी ज्ञान द्यायला, नाही का? छे ग, त्यात माझं लग्न झालेलं नाही, त्यामुळे मला बायकोही नाही आणि मुलगी नाही. मी तुला काय ज्ञान देणार? मग काय आलायस इथे? अच्छा, म्हणजे काही ज्ञान द्यायचं नसेल तर या एरियामध्ये एंट्री अलाउड नाही का? मला वाटतं खाली तुला बोलू द्यायला हवं होतं राधा. का देतील? मी कुक्कुला बाळ वाटते ना सगळ्यांना. मला तू एक अत्यंत हुशार आणि सुजाण मुलगी वाटतेस. मस्करी करतोयस का माझी? तुझी मस्करी करायला आपली फारशी ओळखही नाही राधा. मी तुझी मस्करी का करेन? पण बाकीचे तर ओळखतात ना मला. त्यांच्यापैकी कुणाला का नाही वाटलं असं की मी काहीही चुकीचं करणार नाही म्हणून? नाही, मान्य आहे मला की मी हितेंबरोबर रात्रभर होते, पण आम्ही फक्त फिल्म्स पाहिल्या, बाहेर फिरलो, जेवलो, दॅट्स इट. रात्रभर फक्त भटकंती केली आम्ही बाहेर. आणि मुलगा मुलगी एकत्र राहिले तर काहीतरी व्हायलाच पाहिजे का? नाही. एक्झॅक्टली. आणि जे रात्री करतो ते का दिवसाही करू शकतो. पण मग दिवसा फिरायला प्रॉब्लेम नाहीये ना, आणि रात्री इश्यू आहे का? तू यायच्या आधी ना राधा, मिस अनामिका एकदाही असं म्हणालं नाहीत की तू का गेली. त्या सतत इतकंच म्हणत होत्या की तू न सांगता का गेलीस. रिअली? मला ना मम्मा माझी इतकी इनसेन्सिटिव्ह वाटते कधी कधी. आणि मला एक्झॅक्टली या उलट वाटतं. का? कारण तू त्यांना एक आई म्हणून ओळखतेस, एक आई म्हणून त्यांच्याकडे बघतेस राधा. माझ्यासाठी त्या माझ्या कॉलेजची मैत्रीण होत्या, आहेत. त्यामुळे मी सिंहगडावर हुंदडणारी, कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये शिट्ट्या वाजवणारी, विसर्जनामध्ये ढोल ताशा बडवणारी हॅपनिंग मिस अनामिका पाहिजे. माझी मम्मा खरंच इतकी हॅपनिंग होती असं लोक म्हणायचं. आमच्या प्रिन्सिपलशी वाद घालणारी, त्यांच्या समोर ठामपणे आपलं मत मांडणारी एकमेव मुलगी होती आमच्या काळात त्या कॉलेजला, मिस अनामिका. आणि ते सुद्धा एका मांजरीच्या पिलासाठी. म्हणजे मिस अनामिका आणि त्यांचा सगळा ग्रुप कॉलेजच्या बास्केटबॉल कोर्टमध्ये बास्केटबॉलची प्रॅक्टिस करायची. एक दिवशी त्यांना एक मांजरीचं पिलू सापडलं. थोडंसं लागलं होतं त्याला. मिस अनामिकाने त्याला आणलं, त्याची जखम साफ केली, त्याला दूध दिलं, मग ते तिथेच रेंगाळायला लागलं. मिस अनामिकाने मग त्याच्यासाठी एक छोटंसं घर बांधलं, दुधामध्ये बिस्किट कालवून त्याचा काला करून रोज भरवायचा त्याला. त्याची जखम बरी झाली, पिल्लू धडधाकट झालं. पण मग ते आमच्या बास्केटबॉल कोर्टमध्येच रेंगाळत राहिले. आम्हाला कोणाला फार जवळ येऊ द्यायचं नाही, पण मिस अनामिकांशी पटायचं त्याचं. मुली बास्केटबॉलची प्रॅक्टिस करायच्या, पिल्लू आसपास असायचं. एक दिवशी ही गोष्ट आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलना कळली आणि त्यांनी हुकूम काढला की त्या पिलाला गेटच्या बाहेर नेऊन सोडा.
मला आठवलं मी तुम्हाला का भेटायला आलो होतो. का? ते नाही का माझ्या फोन मधनं तुमच्या फोन मध्ये मेसेज येत होते. म्हणजे मी पाठवत नव्हतो पण डायरेक्ट येत होते. हा, त्याचा करता करविता सापडला. तो चंद्या ना? नाही, माइन माऊस. हा, माइन माऊस नावाचा व्हायरस आहे. असं तसं नाही, डेंजरस व्हायरस आहे. त्याच्यामुळे येत आहेत आपोआप तुम्हाला हे डायरेक्ट मेसेजेस वगैरे. अरे वा, हा व्हायरस फारच मनकवडा आणि रोमॅन्टिक दिसतोय रे. काय झालं इतकी ऑकवर्ड? गंमत की जरा एवढं. चला मी येतो. हा दादा बोल ना. अरे सचू, तुमचे ते मेहता सर आहेत ना, ते आमच्या एकबोटे सरांचे मित्र आहेत. आत्ता सरांशी बोललो मी. सर म्हणाले काहीही मदत लागली तर मला सांग. बरं ऐक, आज सकाळी ते पार्टीचा विषय निघाला, तुला सांगायचं राहिलं. तुझ्या ऑफिस मधल्या कलिग्सना पण बोलव आज घरी पार्टीसाठी. एवढं नको दादा, नको ना. अरे नको काय नको, मला माहितीये नवीन नोकरी आहे, अजून फार ओळखी नाहीये तुझ्या, पण अशा पार्टी बिर्टी मधनं रिलेशन डेव्हलप होतात. बोलव सगळ्यांना घरी. बघतो. आणि सचू, घरी पार्टी आहे म्हणून लवकर निघायचं नाही. नवीन नोकरी आहे, सिरियसली काम करायचं आणि पूर्ण वेळ ऑफिसला थांबायचं. ओके? सचिन, अरे कॉफी आणतोयस ना? दादा मी कॉल करतो हा तुला. हो सर. किती दिवस आणि कसं लपवू आहे दादापासून? त्याला कळलं तर काय वाटेल? सचिन, माझा ग्रीन टी. हो आणतो. पट्या, ऑफिस टाइम आहे ना, तू स्वतःच्या कॅबिन मध्ये कमी आणि इतर ठिकाणी जास्त असतो. काय बोलताय तुम्ही? मी एकबोटे सरांच्या केबिन मध्ये होतो. सचूला नोकरी लागली ना, पेढे द्यायला गेलो होतो आणि मी मोजून 1.25 मिनिटात परत आलोय. आता मी काम सुरू करणार आहे. मी बॉस आहे का तुझी? नाही, मला एक्सप्लेनेशन का देतोस? माहिती नाही. घ्या पेढे घ्या. थँक्यू. तुम्ही आता बरे आहात ना? हो, उत्तम आहे. आज सकाळपासून राधा तिच्या आईच्या आणि आजीच्या प्रेमात आहे, इतकं की माझा विश्वासच बसत नाहीये. बरं, मग काय, राधाचा पहिला पगार झाला आज आणि तिने काहीही विचार न करता तिचा सगळा पगार उडवून टाकला. म्हणजेच सगळं नॉर्मल आहे. तुमच्याकडे सगळं वेगळं वेगळंच असतं. पण काळजी करू नका, मला खात्री आहे हळूहळू राधा मार्गी लागेल आणि ती तुमचा विश्वास नक्की सार्थ करेल. खरंय, सचिनला नोकरी लागली, त्यानं तुझा विश्वास सिद्ध केला. तुम्हाला सांगतो, मला फार बरं वाटलंय. म्हणजे तू पण एक मित्र म्हणून तू सुद्धा तुझ्यावर असलेला कोणाचा तरी विश्वास सिद्ध करू शकतोस ना पट्या? हो, अर्थात. मग सांग की, कोण आहे ती? कुणासाठी थांबलायस इतके दिवस? तुम्ही हे असं मला पटकन काहीतरी विचारून कोड्यात हे करता, मला आवडत नाही. तुला तर मी पण आवडत नाही. अहो, असं कधी म्हटलं मी? पण तुला ती आवडते ना. आणि मी सुद्धा आवडत नाही असं नाही. म्हणजे तुला दोघी आवडतात पट्या? अहो, काय बोल, मी नाडकर्णींना पेढे देऊन आलो. बट एक मिनिट,
हे घे सचिनसाठी. नोकरी लागली ना म्हणून. तुमचं गिफ्ट आहे ना, तुम्ही स्वतः येऊन द्या ना त्याला. आज संध्याकाळी आमच्याकडे म्हणजे माई मावशीकडे छोटीशी पार्टी आहे, तिकडे या आणि द्या त्याला गिफ्ट. नाही नाही, तुमच्या घरगुती कार्यक्रमात मी कशी येऊ? तूच दे ना प्लीज. अहो, गिफ्ट देताना समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं ही एक पर्वणी असते, आणि ती ज्याची त्यानेच अनुभवायची असते. तुम्हीच येऊन द्या. ओके. तुम्ही आजूबाजूला असलात ना की मला नेहमीच छान वाटतं. मी सांग, मग ते माझ्या घरगुती कार्यक्रमात का असेल. आवाज ठेवलाय. मी सांगतो आवाज कमी करायला सांग. काही जाऊ नकोस. ते धरून हातला रे काय मी सांगतील कटकट करत बस. रे आपण नाच करूया ना, मजा करूया. चला चला. काय गाणं चाललं? चल चल सच उभा राहा, उभा राहा. तू आनंदी होतास म्हणून. हो, खूप प्रेम करतात दोघं माझ्यावर. खूप काळजी येते ना माझी. ते माहितीये ना तुला, मग का टाळतोस त्यांचा आग्रह? म्हणजे तुझी जवळची मैत्रीण म्हणून एक गोष्ट हक्कानी सांगते पट्या. सेटल हो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिकवायचा असेल तर तुझा आनंद शोध, जप, टिकव. ती कुठे असते, काय करते, सिंगल आहे की नाही, तू आतापर्यंत तिला घरी का नाही आणलंस, हे सगळं मला माहित नाही. तुझी जी काही कारणं असतील ती तडीसने आणि सेटल हो. काय करतेस? जे योग्य आहे तेच करते मी. ऐक ना जरा थांब, आपण दादाशी बोलूयात आधी. तू काय बोलायचंय? काही बोलायचं नाहीये आणि मी बोलत नाही, करून दाखवते. कळलं ना? बघशीलच तू. मी सुद्धा बघतेय, माहितीये मला. माझ्या पाठीला डोळे नसले तरी माहितीये तुम्ही बघताय. आमच्या घरात तमाशा चालू असेल आणि ते बघायची तुम्ही संधी सोडणार असं होऊच शकत नाही. काय आहे सकाळी सकाळी काय घरा होते असा गिरट्या घालतोय?
मावशीबाई हे बघा आमच्या माणसाला असा तुम्ही घालवू नका बरं का. तो माझ्याकडे माझ्या घरी आलाय. दे रे ती पाटी इकडे दे. अगो बाई, हे तुमचं घर का? आधी तुमच्या मुलीचं घर आहे का, तिच्या नवऱ्याचं घर आहे का याचा विचार करा ना. म्हणे माझं घर. आलाय मोठा शहाणा. अहो माझे पैसे द्या ना. हो मावशीबाई, ही पाटी रोज वाचता ना येता जाता. हो वासे ना, पण पाट्या ठोकून काय कोणी मालक बनत नाही. या घराचा एकच मालक आहे. तुम्ही किती माकडचाळे करा हो, पण तोच मालक राहणार. अप्पा कोणाचं बोलणं ऐकत बसला तुम्ही पाठी दाखवा मला. अगं बाई किती सुंदर आहे. अहो पैसे द्या ना. थांब रे जरा. विसर आता तुझे पैसे. यानं ना घ्यायची सवय आहे, द्यायची नाही. सचिन त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ. पाठी बघ पाठी. काय लिहिलंय वाट. मॅनेजर ह्याच्यावर कशाला पोस्ट टाकलीयस? त्याला काय झालं कळू दे ना जगाला. माझा नवरा मॅनेजर आहे ते, आणि कर्तृत्ववान सुद्धा आहे. अहो ताई माझे पैसे द्या ना. हो ए थांब रे जरा. काय तुझं पैसे पैसे. आप्पा द्यायला काहीतरी. हा ठीक आहे. हे घे. अहो हे आप्पा, काय पैसे द्या. अरे हो हो हे घे रे, हे घे. अहो हे काय 100 रुपये. मग अजून किती हवेत. अहो 1000 ठरलेले ना, उरलेले 900. कसले 900 रुपये. पार्टी बघितलेस का. आधार कार्डावर पण मोठी अक्षर असतात. ठसठशीत हवी होती. ही काय आहेत, वाचता पण येत नाहीत नीट. बरोबर आहेत तेवढे. 100 रुपये पुरे. चल चल निघ. किती पैसे ठरले होते? 1000 ठरले होते. काय गे हे नुसते चुरमुरे. अगं याच्यावर निदान कांदा, टॅमॅटो, शेंगदाणे हे तरी घाल. आता काय. थांबा. अरे काय करते काय ही. जिरा आणि खा. अय्या हे गळ्यातलं किती सुंदर आहे. बल्ले मी काय म्हणतो, आज आपण श्रीखंडपुरी, आळवाचं फतफद, मिरगुंड, कुरडया हे सगळं हॉटेलातून मागवूया का. सुंदर मागूया ना. पैसे कोण देणार. एटीएम. आता तर आपल्याकडे 2-2 एटीएम आहेत. वल्ले आणि ही 2 एटीएम आपल्याकडेच राहावी असं जर वाटत असेल ना, तर एक कल्पना आहे. काय कल्पना. पाळणा हलवा. आणि अशी जर चाहूल सौरभरावांना लागली तर मग ते कशाला लग्नाच्या फंदात पडणार आहेत. त्यांना जर कळलं ना तर सगळी जबाबदारी स्वतःवर ओढून घेतील. पाहिजे गुड न्यूज. पाहिजे गुड न्यूज पाहिजे. वा वा, तुम्हाला गुड न्यूज पाहिजे का. मिळेल. हा मिळेल, अगदी लवकरच मिळेल. काय ग वल्ले. काय आता कधी लावलात तुम्ही. जाऊ परत. मग माझ्या बरोबर माझ्या हातातली आंबा बर्फी आल्या पावली परत जाईल. चालेल. मावशीबाई आहोत तुम्ही कुठं जाताय. द्या ते बर्फी आंब्याची. हा आंबा बर्फी. आप्पा आता गोडधोड खायची सवय ठेवा बरं. का बरं. म्हणजे आता तुम्ही रोज गोडधोड घेऊन येणार आहात का. अहो मी कशाला. तुमचा जावई आता सेटल झालाय ना, तोच काही ना काहीतरी आणेल. बरोबर आहे बरोबर आहे मावशीबाई बरोबर आहे. आमचे जावई बापू आता स्थिरस्थावर झालेत. काय ग वल्ली, सचिन झाला ना सेटल. हो हो मी तर खूपच खुश आहे. सचिन सेटल झाला. चला
म्हणजे सचिन सेटल झाला. काय हा? एकच वाक्य 4-4 वेळा म्हणायला तो काय पारायणाचा श्लोक आहे का? मग काय? नाही हो, तुमची खुंटी बळकट करण्याचा तोच एक मार्ग आहे ना. कोणती बळकट? म्हणजे कसं आहे, सौरभने आप्पांना दिलेलं वचन एकदम पूर्ण झालंय. म्हणजे सचिन सेटल झालाय, आता सौरभ सुद्धा आपल्या आयुष्यात जगायला, लग्न करायला मोकळा झालाय. माई मावशी तुम्ही का प्रत्येक वेळेला मला दुखावता हो? आता भाऊजींना मी मुद्दाम वचनात अडकवलंय का? सौरभा, तुझं आयुष्य पोखरून काढेल अशी कीड आहे ही आवडली. आता बघतेच कोण तुझ्या नावाला धक्का लावत. आई, तू ऑर्डर करताना ऑफर बघितली नाहीस का? कसली ऑफर? अगं 2 पेस्ट्रीज वर 2 पेस्ट्रीज फ्री आहेत. अगं बाई, अगं पण 4 म्हणजे, पण मग या 8 कशा आल्या? कारण 1 प्लेट मध्ये 2 पेस्ट्रीज येतात. तू नेहमी घाई करतेस ऑर्डर करण्याची. हो ग, पण मला ना तू जायच्या आधी यायला हव्या होत्या का? या आमच्या विरंगुळा क्लबची अध्यक्ष झाली ना मी, त्याची पार्टी आज. अरे हा. हे बघ, पायनॅपल कमाल. किती दिवस झाले खाऊन. आता हे बघ. नाही बस, मला खूप गोड गोड झालंय अगं. अगं मग फोडणीच्या लाह्या देते मध्ये तोंडात टाकायला. देऊ? नाही नको, मी निघते. आपण जेवणानंतर खाऊ संध्याकाळी. बाय बाय. अच्छा. या ना तिकडे. हो नमस्कार. या सौरभराव या. पीएनजी ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. या मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरेच दिवसांनी आलात. हो. आणि आधी सांगायचं सौना घेऊन येणार आहात ते. असू द्या. इकडे आलं की अगदी घरी आल्यासारखं वाटतं. हो वाटणारच. आधी तुम्ही आई अण्णांसोबत यायचात लहानपणी आणि आज वहिनींसोबत. बर मला सांगा काय काम काढलं ते. त्याआधी तुमच्यासाठी मी विशेष आहे ते दाखवतो. चला या ना प्लीज. या सर. हो या. ऋतुजा यांना आपल्याकडील लेटेस्ट कपल रिंगच्या डिझाईन्स आहेत ना त्या दाखव. सर त्या रिंगच्या डिझाईन बघून मॅडम खुश होती. हे बघा सर, हे खूप सुंदर आहे. ह्यातला हाफ बदाम बायकोकडे आणि हाफ नवऱ्याकडे असतो. ऐका ना,
हे नकोय. काय झालं सर? दुसरं दाखवू का की तुम्हाला बदामच नकोय? नाही नाही, बदाम हवाय. म्हणजे बदाम हवाय म्हणजे ऐका ना, आम्ही हे नाही आहोत. आम्ही मित्रमैत्रीण आहोत. ओ सॉरी सॉरी सॉरी. हा सर. त्यामुळे बदाम चालेल, पण तो चेन मध्ये घालतात ना, पेंडंट. हा पेंडंट तसा हवाय आणि मुलासाठी हवाय. माझ्या भावासाठी, सचिनसाठी. तर आहेत, तेही आहेत. ऋतुजा, आपल्याकडे सगळ्या व्हरायटीज दाखव आणि नवीन जे काही डिझाईन्स आलेत ना तेही दाखव त्यांना. सर, तुम्हाला ऋतुजा दाखवेल बाकीच्या डिझाईन्स. मी आलो सर, प्लीज. हा. हे घेऊया. छान आहे. सचिनसाठी छान. हो. आवडेल ना त्याला? हो, खूप. मला खूप आवडलं. हे पॅक कराल का प्लीज? ओ आवडलं मला. पट्या, पीएनजी ज्वेलर्स म्हणजे चोख सोनं आणि शुद्धतेची गॅरंटी. आणि ही शुद्धता फक्त त्यांच्या सोन्यामधनं नाही, त्यांच्या वागणुकीमधनंही झळकते. खरंच, पीएनजी ज्वेलर्स म्हणजे आनंदाचा जवळचा पत्ता. थँक्यू. 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 चला येतो. सर, अक्षय तृतीयेला या नक्की. खूप सुंदर आकर्षक कलेक्शन आणि सोबतच आकर्षक ऑफर सुद्धा आहेत आमच्या. वा, नक्की. आणि हो, परत या नक्की लग्न ठरलं की. आलोच. निघूया. बाप्पा, अजून एक वाढदिवस आला. प्रार्थना तीच जी दरवर्षी करतो. लक्षात असेलच तुझ्या. शचू, वल्ली, माई मावशी, आप्पा, सगळ्यांना जे हवं ते भरभरून मिळवते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आप्पा, पाय पाय. आप्पा, नाही सॉरी. तू भाऊजीना बर्थडे बिड्डे बोलला नाहीयेस ना? बोललास ना तर गाठ मायाशी एवढं लक्षात ठेव. का पण किती करतो तो आपल्यासाठी. तुला मी काल अरे शांत. ओलंय सगळं. काय झालं वल्ली? अरे मदत कर तिला. सचू, काय झालं वल्ली? काय नाही, मी पंची पुसत होते, पाय झटकला माझा, पाय दुखते. अगं मी मोडली 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 पाय मोडली.
भाऊजी सांभाळून आलं बा. आई, आई गं. काय सचू अरे दादा काय गरज नाही. ऑफिसला जाताना हातला डॉक्टरांकडे नाही. एक्सरे वगैरे काढायचं काही म्हणाले तर पैसे राहू देत तुझ्याकडे. घे. दहा दिवस उभी राहत नाही आता बाबा मी. आई आई पाठ गेली माझी. वल्ली भाऊजी, तुम्हाला तुमची काळजी आहे ओ. आई आई. माझे हात खराब आहेत, तूच घे ना. वल्ली येतो का? आम्ही जातो डॉक्टरांकडे, एक्सरे काढतो. सकाळी सकाळी कुठे गेली असेल? ते माझं औक्षण न करता. अरे बापरे, या दुकानात पोचले का काय? वाढदिवसाच्या दिवशी मी त्याला औक्षण केलं नाही असं आजपर्यंत कधी झालं नाही. पण आता त्याच्याशी आबोलात धरायचा म्हटल्यावर हे असं काहीतरी मला करावंच लागणार ना. दुसरा काहीतरी पर्याय सुचव. आता तो एकटा आहे, लग्न करून सुखी होईल याची खात्री मी त्याला कशी पटवू? पण आयुष्यात कोणीतरी जोडीदार हवाच ना. कर रे गजानना, काहीतरी कर रे बाबा, कर. तो काही नाही करणार. तो काही नाही करणार. अहो, तुमचा मुलगा तुमचं ऐकत नाही तर देव काय ऐकणार आहे? आपण एकमेकींना ओळखतो का? ओळखीची काय गरज आहे? आपण समदुःखी आहोत. अहो, तुमच्या मुलाला पटत नाही की तो एकटा आहे. माझ्या मुलीला पटत नाही की ती एकटी आहे. तो लग्न करीना आणि ही पण लग्न करीना. खरंच म्हणजे आपण समदुःखीच आहोत की हो? आपण तिकडे बसूया का जरा? हो, या की. कसं आहे ना, तुम्हाला सांगते, त्याला ना एक मैत्रीण आहे. हा, पण नुसती मैत्री असून काय उपयोग? ह्याने तिच्याशी पुढे जाऊन काही बोलायला नको का? पण हा पठ्यामेला ऐकतच नाही. हिला पण एक मित्र आहे. मी म्हंटल होतं करून टाक. ऐकेल तर शपथ ना. तुमचा फोन नंबर द्याल मला जरा? हो हो, थांबा. हा, म्हणजे काय आहे, आपल्यालाच एकमेकींना काही मदत लागली तर आपण करू शकतो ना. म्हणून म्हटलं. हा बघा, हा माझा का? थांबा. नाव काय म्हणाल तुमचं? कुंदा. आता माझा नंबर तुम्ही मला ह्याच्यात करून द्या ना. अहो, मला हे असलं काही येत नाही. मला पोरच करून देतात. द्या. बर, आता देते मी करून. पण तुम्ही शिकून घ्या बरं का. अहो, आमची संस्था आहे विरंगुळा नावाची. बरं, त्यात आम्ही स्मार्टफोन कसा वापरायचा ते शिकवतो. आता पाहिलं नाही का माझी ती पॅम्पलेट्स मी याचीच तर वाटत होते. शिबिर आहे आमचं. या या, तुम्ही पण या शिबिराला. शिकून घ्या सगळं. अरे अशी एकदम योग करून सोडते तुला.